राज्य माझा न्यूज, आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी। उन्हाळ्यात बाहेर फिरताना आपल्या डोळ्याची काळजी कशी घ्यायची याबाबत राज्य माझा न्यूजवर नेत्रतज्ञ डॉक्टर प्राची विभूते यांनी सविस्तर माहिती दिली आहे। त्यामुळे वाढत्या तापमानात तुम्ही जर बाहेर पडत असाल तर ही बातमी बघा आणि आपल्या डोळ्यांची काळजी घ्या। मागील काही दिवसात उन्हाच्या झळा वाढू लागल्याने नागरिकांना डोळ्यांच्या समस्या सुद्धा उद्भवत आहेत। उन्हाळ्यात डोळ्यांची काळजी कशी घ्यायची याबाबत आम्ही बदलापूरमधील नेत्रतज्ञ डॉक्टर प्राची विभूते यांच्याकडून माहिती घेतली आहे। मागील काही दिवसात बदलापूर शहराचा पारा 40च्या वर गेलाय। त्यातच दुचाकीवर फिरणाऱ्या दुचाकीस्वारांना उन्हाच्या झळा लागतायत। डोळ्यांमध्ये वाहनांचा धूळ जाते, त्यामुळे डोळ्यांची जळजळ होणे यासारख्या इतर समस्या उद्भवतात। त्याच समस्येवर डॉक्टर प्राची विभूते यांनी तोडगा सांगितलाय। तुम्ही जर दुपारच्या वेळेत बाहेर फिरत आहात, त्यानंतर घरी आल्यावर डोळ्यांची काळजी कशी घ्यायची याबाबतची माहिती त्यांनी दिली आहे। उन्हाळ्यामध्ये एकतर उन्हाळ्यापासून प्रोटेक्शन घेण्यासाठी डोळ्याला उत्तम प्रतीचा गॉगल तुम्ही वापरला पाहिजे। डोळ्याला अधनमधनं थंड पाण्याचे हबके मारून डोळे स्वच्छ धुतले गेले पाहिजेत। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्क्रीन टाईम थोडा खासकर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कमीच ठेवला पाहिजे। मुलांना पण सुट्ट्या लागल्यामुळे मोबाईलचा अतिरिक्त वापर टाळून इतर ॲक्टिव्हिटीजमध्ये जर ते करू शकत असतील तर ते जास्त बरं राहील। आणि पाण्याचं प्रमाण पिण्यामध्ये भरपूर असलं पाहिजे। आपण जर बघितलं मॅडम तर मागील 8 दिवसांमध्ये बदलापूर शहरातला तापमानाचा पारा जो 42च्या आसपास पोहोचलेला आहे। त्या रुग्णांमध्ये वाढ झालेली आहे का किंवा कुठल्या समस्या नवीन उद्भवल्या आहेत का? कोरडेपणाची समस्या जास्त जाणवती आहे, त्यामुळे डोळ्यांमध्ये जळजळ होणे, तसंच वातावरणाच्या परत होणाऱ्या बदलांमुळे धूळ आणि धुराचं प्रमाण MIDC एरिया मोठा असल्यामुळे जो होणारा त्रास आहे नागरिकांना तो थोडासा निश्चितपणे वाढलेला आहे। त्यामुळे ॲलर्जीची समस्या ही जास्त प्रमाणात दिसून येते या दरम्यानच्या काळामध्ये। आपण जर बघितलं डोळ्यांच्या हिशोबाने आपण नागरिक जे असतात घरीच अंगावर दुखणं लागतं, त्यामुळे काय सल्ला द्याल त्यांना? सल्ला मी त्यांना असा देईन की त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं मेडिकलमधून कुठलाही ड्रॉप घेऊन डोळ्यात परस्पर घालू नये किंवा घरीच 3-4 दिवस वाट बघत बसूनही थांबू नये। एखादा दिवस फार तर तुम्ही बघा, जास्त अधिक त्रास होत असेल ना तर सरळ नजीकच्या डॉक्टरांना तुम्ही येऊन भेट द्यायला पाहिजे। राज्य माझा न्यूज, आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी।